इतक्या लवकर अवघ्या 50व्या वर्षी असं काय घडलं होतं की महाराजांना मृत्यू यावा? पण विषम ज्वरासारख्याच काहीतरी भयंकर विकारानं महाराजांना गाठलं. 23 मार्चला त्यांना भयंकर ताप आला आणि 3 एप्रिलला दुपारी 2 वाजता शनिवार चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. महाराज ज्या दालनामध्ये होते त्या दालनामध्ये महाराज शेवटपर्यंत बोलत आहेत, म्हणजे ते पूर्ण शुद्धीवर आहेत. आणि महाराज शेवटी लोकांना सांगतात, कारण ते महाराजांनी पाहिलं की आपल्या भोवताली हे सगळे माझे सरदार लोक रडतायत. त्यात सुरेजी मालुसरे आहेत, त्यात हमीराव मोहिते आहेत, हिरोजी फर्जंद आहे. आग्र्याच्या प्रकरणाच्या वेळेला जो होता ना तो, पण सगळे रडतायत. महाराजांनी पाहिलं, महाराज बोलिले, कोणी चुकूर होऊ नका. चुकूर म्हणजे दुःखी. आला प्राणी राहत नाही, आला त्यात जावेच लागते. सर्व सांभाळा. आता आम्ही श्रीचे स्मरण करतो, तुम्ही सर्व बाहेर जा. म्हणून त्या दालनात सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं. आणि आता आम्ही देवाचं नाव घेतो, ते जा म्हणून म्हटलं. सगळे पण बाहेर पडायला लागले. रडत होते, हुंके देत होते, पदर डोळ्याला लावलेले होते. मित्रांनो, जेव्हा तो हिरोजी फर्जंद तिथून बाहेर पडला असेल त्याला काय वाटलं असेल? तो वळून वळून महाराजांना म्हणाला असेल का, महाराज आग्र्यामध्ये आपण अडकलो होतो, त्यावेळेला तुमच्या पलंगावर मी झोपलो आणि तुम्ही सुखरूप बाहेर पडलात. आत्ता झोपतो का? तुम्ही सुखरूप बाहेर जा. त्याला असं वाटलं असेल का?